पावन काकाजींच्या दरबारात ही सेवा आहे. पुण्य पावन काकाजींना तुम्हा मातृपितृतुल्य श्रोत्यांना मी पुन्हा विनम्र भावाने अभिवादन करतो. अगदी काहीशा वेळात सेवा आवडतो. विठ्ठल वैष्णव चोरटी आली घराशी करंटी, आजी आपुले जतन करा भांडी पांघरून. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला हे साधू संत वैष्णव वारकरी हरिजन हरिदास सज्जन अहो हे मोठे चोर आहेत अशी ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवन जगत असताना आपण कोण आहोत, काय आहोत, आपला काय परिचय आहे, आपली काय गुणवत्ता आहे, आपली काय योग्यता आहे, आपली काय वैशिष्ट्यता आहे याची ओळख लोकांना होणं गरजेचं आहे. आपला परिचय लोकांना होणं गरजेचं आहे. आपण सध्या समाजाच्या सन्मुख असलं पाहिजे, समाजाच्या संपर्कात असलं पाहिजे. आपल्या कर्तृत्वाची, आपल्या नेतृत्वाची, आपल्या गुणवत्तेची, आपल्या योग्यतेची लोकांना झलक दाखवली पाहिजे. आपल्या गुणवत्तेची छवी दाखवली पाहिजे. आपली काय योग्यता आहे, आपली काय लायकी आहे याचा परिचय लोकांना होणं गरजेचं आहे. सध्या समाजाच्या सन्मुख राहण्याचे दिवस आहे, पाठीमागं राहण्याचे दिवस नाही. सध्या मागं राहायचे दिवस नाहीत. परवा एक आजीबाई पुण्यात दर्शनाला आल्या होत्या, आमच्या पुण्यातून आळंदी. माऊलीचं दर्शन घेतलं. थोडी ओळखीची आजीबाई होती, आम्हाला ओळखत होती म्हणून दर्शनाला आले. आजीबाईचं वय साधारण 80च्या घरात आणि तिच्या बरोबर एक 30-35 वर्षाची मुलगी होती. आणि दोघींनी दर्शन घेतलं. मग आपलं सहजच आता खूप लोक भेटतात नाही लक्षात राहत एखादी व्यक्ती. मी आजीबाईला विचारलं, नमस्कार आजीबाई. नमस्कार. कुठून आल्या? म्हणजे महाराज मी पुण्याहून आले. बर, कशा आल्या? म्हातारी म्हणजे महाराज मी 2 व्हीलरवर आले. आता दोघी बायाच, एक 80 वर्षाची आणि 35 वर्षाची मुलगी. मग मी विचारलं, आजीबाई 2 व्हीलरवर आल्या, 2 व्हीलर चालवली कोणी? मोठा प्रश्न आहे ना, दोन्ही महिलाच. मग म्हातारी म्हणजे महाराज ही माझी नात आहे, हिने 2 व्हीलर चालवली. मला थोडं आश्चर्य वाटलं की बाई माणूस असून 2 व्हीलर चालवते. म्हणलं का हो, मुलगी असून 2 व्हीलर चालवते? म्हातारी म्हणजे महाराज 2 व्हीलरचं काय घेता? ती विमान चालवती, ती पायलट आहे. म्हणजे बाई माणूस असून विमान चालवती, ती पायलट आहे. ऐकलं माझे पाय लटलट आले. म्हणजे आता जिथं महिला विमान चालवायला लागल्या तिथं तुम्ही बिड्या किती दिवस फुकणार आहेत? म्हणून माघ राहायचे दिवस नाहीत, सन्मुख राहण्याचे दिवस. समाजाच्या सन्मुख राहा, समाजाच्या संपर्कात राहा. तुम्ही कोण आहेत, काय आहेत याची ओळख समाजाला होणं गरजेचं आहे. तुमचा परिचय लोकांना होणं गरजेचं आहे. दिवस मागं राहायचे नाहीत माऊली. मागं राहूनच आपण मागं राहिलो. आज आपण मागं राहायचे दिवस नाही. समाजाच्या संपर्कात राहा, समाजाला वेळ द्या, समाजात मिसळा, सगळ्यात जुळून मिसळून राहा. तर आज आप तुमचं बसतान बसत, नाही तर तुमचा बाजार उठलाच म्हणून समजायचं. आपला परिचय लोकांना होणं गरजेचं आहे. आपली ओळख लोकांना होणं गरजेचं आहे. महाराज ठीक आहे, तुम्ही सांगतात आपली ओळख लोकांना झाली पाहिजे, आपला परिचय झाला पाहिजे. पण ओळख होण्याची, परिचय होण्याची साधनच पुन्हा. तर आपली ओळख जर जगाला करून द्यायची असेल, आपला परिचय जगाला करून द्यायचा असेल तर 2च साधनं आहेत महाराज. कोणती 2 साधनं? एक, कधी कधी आपला होऊन परिचय आपण लोकांना करून द्यायचा. नाही तर असं वागायचं की लोकांनी तुमचा परिचय समाजाला करून द्यायला पाहिजे. साधन जगात नाही आणि तुम्ही 3ऱ्या साधनाला डोकंही लावू नका. मग या जगात फक्त 2 साधन आहेत परिचय होण्याची. एक, आपली होऊन ओळख लोकांना करून द्या. नाहीतर असं वागा, असं काम करा, असं व्यक्तिमत्व तयार करा की समाजाने लोकांना ओरडून सांगितलं पाहिजे की हे व्यक्तिमत्व काही आगळं वेगळं आहे. विठ्ठल कधी कधी आपण होऊन आपली ओळख करून द्या. तोंड उघडा. गप्प बसायचे दिवस राहिले नाही. तुम्ही कोण आहेत, काय आहेत, तुमची काय गुणवत्ता आहे, काय वैशिष्ट्यता आहे, आज तुम्ही जर सांगितले नाही तर काही तुमचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या या धाराशिव जिल्ह्यात त्याला एक शब्द आहे, मुख गिळेवानी बसायचं, बोलायचं, बोलकवायचं. बोलल्याशिवाय, वाचा फोडल्याशिवाय त्या प्रश्नाला उत्तर भेटणार नाही.
तुमची ओळख तुम्ही होऊन करून द्यायची महाराज. असं आहे. प्रसंग असा झाला की एका भिंतीवर 100 कावळे बसले होते. कावळे 99च होते, त्यात एक कोकिळा होती. पण कावळा काळा आणि कोकिळा काळी. काकः कृष्ण पिकः कृष्ण को भेदो काक पिकयो हो. सुभाषितकार सांगतात कावळा काळा कोकिळा काळी. काय दोन्ही फरक दिसणाऱ्या वर दृष्टीने काही फरक नाही. 99 कावळे आणि एक कोकिळा, एकूण 100. मग जाणारे येणारे माझे गणपतराव मोजावर किती कावळे बसलेत? 1 2 50 98 99 100. रामभाऊ 100 कावळे बसले. 100 कावळे बसलेत. कावळे किती इथं? 99. त्यात एक कोण आहे? कोकिळा. पण येणाऱ्या जाणाऱ्यांनी कोकिळेची गणना कशात केली? याला म्हणायचं समाज. चांगल्याचा कचरा कसा करायचा हे ज्याला कळतं त्याला म्हणायचं समाज. वर बघा असं काही विषय सांगितलं खाली कोण बघत असावं का? झापी. झापी येत ना तेच खाली बघत. वर बघा कीर्तन ऐकताना माणसाने वर बघून ऐकायचं. चांगल्याचा कचरा कसा करायचा, चांगल्याचं खत कसं करायचं, चांगल्याला खाली कसं बसायचं, शाना मागं घ्यायचं आणि येणा पुढं करायचं, याला म्हणायचं समाज. लोकांनी त्या कोकिळीची गणना कशात केली? बोला बोला बोला. कावळ्यात केली. खरी कावळा आहे का ती? अरे काय ना बाबा, फक्त रंग सारखा आहे. रंग सारखा असल्यावर कोणाची गणना कोणा सगळं करण्यात काय मजा. मग तासभर कोकिळ्याने वाट पाहिली की कावळे माझा परिचय लोकांना करून देते. कावळ्याला माहिती होती कोकिळा आहे, मग कावळ्याने सांगायला पाहिजे ना. पण कावळेच ते. कावळ्याला वाटत नाही की कोकिळा पुढे जावी. हो का? असे काही कावळ्याच्या गुणाची माणसं आहेत महाराज की त्यांना समाजात चांगली माणसं पुढे आलेली चालत नाही. वर बघा. म्हणून मला तर हा शब्द पुन्हा पुन्हा येत असतो माझ्याकडून. काही माणसं पुढे जावी ही भावना कावळ्याची नाही. तासभर कोकिळेने वाट पाहिली येणाऱ्या जाणाऱ्याने. अरे 100 कावळे बसले, 100 कावळे बसले तर कोकिळेची गणना केली कावळ्यात. अखेर शेवट दुसरी ओळख आपली करून देत नसतील अशा वेळी आपला परिचय आपली ओळख आपण होऊन करून दिली पाहिजे. आता गप कवर बसता महाराज. आता आपला कचरा व्हायची पाळी आली. आता या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. मग कोकिळीने ठरवलं आता आपली ओळख आपण करून देऊ. आणि असेच वसंत ऋतू चालला होता आणि मग गाय ते कोकिळा वसंतेशी जैसा आलाप पंचम. आणि मग तिने पंचम स्वर लावला. असं आता इथं पुढे पंचम स्वर लावला. असा पंचम स्वर लावला आणि मग पारावर बसलेली 50 म्हातारी होती. ती म्हातारी म्हणजे गणपतराव जरा आपल्याकडून गल्लत झाली, जरा आपल्याकडून चूक झाली. अहो कावळे 99च आहे आणि एक कोकिळ आहे. मला सांगा कोकिळेचा लोकांना परिचय कधी झाला? स्वतः तोंड उघडलं, स्वतः बोलल्याशिवाय आपला परिचय कधी कधी होत नाही. त्यावेळेस लोक गप्पा असतील त्यावेळेस आपण पुढे गेलंच पाहिजे. विठ्ठल वसंत समये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः. शास्त्रकार म्हणून संपला माझा विषय. कधी कधी आपली ओळख होऊन करून द्यायची. कावळ्याचा दृष्टांत. दुसरा असा दृष्टांत. एक दिवस भिंतीवर 100 बगळे बसले होते. बगळे 99च होते. त्यात एक राजहंस होता पण दोन्ही पांढरे. हंस शुक्ल बक शुक्ल को भेदो हंस बकयो हो. अरे हंसही पांढरा बगळाही पांढरा. काय भेद आहे? वरवर दृष्ट्या काही भेद नाही. चालणारी लोक जी होती. गणपतराव आज काय बसले म्हणजे आज भिंतीवर 100 बगळे बसलेत. मोजावर किती इथं? 1 2 98 99 100 बगळे बसलेत. 100 बगळे बसलेत. बगळे किती इथं? 99. त्यात एक कोण आहे? राजहंस. पण समाजाने राजहंसाची गणना कशात केली? बगड्यात. यालाच म्हणायचं समाज. समाजाला नजर नाही. समाज शाळेत गेल्यावर काटकोन शिकला, चौकोन शिकला, षटकोन शिकला, त्रिकोण शिकला. फक्त एक कोण शिकला नाही त्याला दृष्टिकोन म्हणतात. आणि आमच्या संत ज्ञानोबरायापासून निळोबरायापर्यंत संत वाङ्मय हे तुम्हाला काटकोन षटकोन त्रिकोण चौकोन शिकवणार नाही, पण दृष्टिकोन शिकवल्याशिवाय राहणार नाही. वा ज्ञानोबराय करतात हे चर्मचक्षुत माणसाला डोळा ज्ञानाचा असावा. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस होतो वेश. ज्ञानोबराय वर्णन माणसाला श्रुती स्मृतीच्या विपराणाम चाक्षुषी देव निर्मिती काळच तत्र एकया हीन द्वाभ्याम अंधा प्रकृतीता. एक माणसाला श्रुतीचा डोळा असावा, एक स्मृतीचा.
थोडक्यात माणसाला ज्ञानाचा डोळा असावा. ज्ञानाचा डोळसा ज्ञानोबा वर्णन करा. माणसाला ज्ञान नाही, घोटाळा तिथे ना, नजर नाही. माणसाला नजर असली पाहिजे. म्हणतात ते नजर के सामने, पण नजर नसते. शिष्टम सुस्पष्ट. आणि म्हणून नजर नाही समाजाला, आंधळा आहे समाज. मला आंधळी ती तुका म्हणे संसारी, जीही नाही हरी ओळखीला. तुकाराम महाराज बाळपीडीत वर्णन करतात. अरे 100 बगळे बसलेत, 100 बगळे बसलेत. बगळे 99च आहे. एक राजहंस आहे, पण लोकांनी राजहंसाची गणना कशात केली बोला. बगळ्या समाज म्हणायचा चांगल्या तर कचरा कसा करायचा. बर मग तासभर राजहंसाने वाट पाहिली की बगळ्यांना माहिती की हा राजहंस आहे. बगळे माझी ओळख लोकांना करून देतील, पण बगळे राजहंसाकडे बघायचे, लोकांकडे बघायचे. बगळ्यांना माहिती होतं हा राजहंस आहे, पण याची ओळख करून दिली तर हा पुढे जाईल आणि आम्ही मागं राहू. हे धोरण. मग बगळे बोलाना. महाराज खरं सांगू, एक वेळेस कावळे परवडले, बगळे नाही परवडले. हे माझा अनुभव आहे. अनुभवी आल्या. एक वेळेस कावळे परवडले, येडी परवडली, पण शानी नाही परवडली. येडी आपली खाल्ला भात धुतला, त्यात हात गेली निघून. पण शहाणी रघुबाने एवढा सप्ताह केलाय, आणि मग त्याची ती पावशर हळद उरली होती. त्याचं काय केलं ते तुला लावायला आम्ही हळदही लावतो. महाराज तुकाराम महाराजाचा तुम्ही गाथा नीट वाचा. ज्याला तुकोबराच्या गाथेची नजर आहे ना, त्याला धोकाच नाही. मला तुकाराम महाराज नंतर मोहरोली चित्तावरी हळूची अनुहिता. एक तर चित्त इकडे येत नाही, चित्त विषयाकडे धावतं. आम्ही ते चित्त मोहरून, म्हणजे त्याला आपल्या मराठवाडी शब्द आहे हा. मोहरून म्हणजे चुचकारून. शब्द कळतील का तुम्हाला? मी विकाटाचे म्हणून पण असं तुमच्या बेन तिकडे गेलो. तुम्ही आम्हाला ताप दिल्यामुळे तिकडे गेलो. मोहरोनी चित्ता, मोहरोनी म्हणजे चुचकारून. हे चित्त आम्ही चुचकारून हितावर आणलं. बळबळ इथं आणलं तर इथं बी काय कमी शानी येत काय, इथं 1.5 शानी खूप. आणि तो हे पडती आघात खोडी काढी ती पंडित. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बळबळ परमार्थात आलो. एकतर परमार्थात आल्यावर इथं या. मला काय रामेश्वर शास्त्रीचा ताप, सालो मालोचा ताप, चिंतामणी देवाचा ताप, मंबाजीबाचा ताप. तुकाराम महाराज गाथ्यातला दुर्जन कोण हा प्रश्न आहे माझा. हा दुर्जन खुंड खाणारा नाहीये. हा मोठा गण लावणार आहे, मोठ्या माळीवाला आहे, पण त्याला चांगला परमार्थ चाललेला पावत नाही. वर बघा, चांगलं कोणी करीत असतं त्याला पाहणारच नाही. का त्याचा दुर्जन कोण हा प्रश्न आहे माझा. हा खुंड खाणारा दुर्जन नाही, चांगलं काम करणारा. स्वतः चांगला वागतोय, पण दुसरा जर चांगलं करायला लागला तर त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही. बोका मांजरीची पिलं का खातो याची कोणी तपशील तपासला का कोणी? का पिलं खाल्ली म्हणजे ही माझ्या मागे हेडायला मोकळी झाली ना. समाजाची चांगली संपली का ही पिढ्या फुक्या आमच्या मागे हेडायला मोकळी झाली. हे धोरण बोक्याचं असतंय. असो येताना मी मांजरा कारखान्यापासून आलो म्हणून बोक्याचं उदाहरण दिलं. बगळे ओळख करून देणं त्या राजहंसाची. हा राजहंस आहे, बगळ्यांना माहिती होतं, बगळे काही ओळख करून देणं. अखेर शेवट दुसरे बोलत नसतील अशा वेळी आपण तोंड उघडलंच पाहिजे. आपण त्या प्रश्नाला वाचा फुटलीच पाहिजे. आपण बोललंच पाहिजे. वा बोलायचं नाही. आपल्याकडे मराठवाडी एक म्हणे, बोलन त्याचे हुलगे विकते, न बोलणाऱ्याचे गहू विकत नाहीत. महाराज बोललं पाहिजे. आणि मग राजहंसाने ठरवलं आज आपण आता तोंड उघडू. पण आता तशी कोकिळेने तोंड उघडून ओळख करून दिली तसं राजहंसाची प्रसिद्धी गायनासाठी नाही, क्षीर नीर विवेक न्यायासाठी आहे. नेमकं काय झालं त्या दिवशी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं होतं. आमच्या दुधाला रास्त भाव नाही. जोपर्यंत शासन दुधाला भाव देत नाही तोपर्यंत पुणे मुंबईला दूध पाठवायचं नाही. दूधबंदी. ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल आहेत, सगळ्या स्मार्ट मोबाईलवर बातम्या आल्या. जोपर्यंत दुधाला शासन भाव देत नाही तोपर्यंत पुणे मुंबईचं दूध बंद करायचं. आणि मग कशाला विचारायचं? ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल त्यांना संदेश आले, मग त्याने ठरवलं दूधच न्यायचं नाही. आता काही शेतकरी आडाणी, शेतात राहणारे, रेंजचा पत्या नाही, लय घोटाळा, साधे मोबाईल, त्यांना ते काय बातम्या आल्या नाही. आणि मग ते आपले दूध घेऊन गेले. पण त्या दिवशी जिथं दूध जमा व्हायचं संकलन, तर दूध संकलन केंद्रामध्ये केंद्रच बंद होतं.
अरे मग दूध आता टाकायचं कुठं? अरे केंद्र का बंद? अहो म्हणजे तुम्ही बातम्या वाचल्या नाही मोबाईल? हे काय बातम्या आता? अहो, शेतकरी संघटनेने दूधबंदी जाहीर केली म्हणजे दुधात पाठवत नाही मुंबईला पुण्याला. जोपर्यंत दुधाला रास्त भाव भेटत नाही, वजनदार भाव भेटत नाही तोपर्यंत दूध नाही. अरे हो, पण आता हे दुधाचं करायचं काय? आता ते दूध आणले तर करायचं काय? म्हणजे ते बघा बगळे बसले माझ्या बगळ्या पुढं. अरे वा, वड्यात ओतून देण्यापेक्षा नाल्यात ओतून देण्यापेक्षा कोणाच्या मुखी गेलेलं सांगू. मग आमच्या त्या शेतकऱ्यांनी ते बगळ्यांपुढे ते दूध ठेवले. आता जुन्या शेतकऱ्यात आणि आताच्या शेतकऱ्यात खूप फरक आहे महाराज. जुने शेतकरी एवढे प्रामाणिक नव्हते, ते दुधात पाणी घालायचे विकायचे. आता लोक प्रामाणिक आहेत, लोक दुधात पाणी घालत नाही, मग पाण्यालाच दूध घालतात. मी आपल्या मराठवाड्याचं सांगत नाही, मी मध्य प्रदेशातलं सांगतो. तुम्हाला इकडनं कधी मी मध्य प्रदेशला गेल्यावर सांगणार आहे, मला सुखरूप बाहेर पडायचं. ते दूधयुक्त पाणी पाणीयुक्त दूध ते ठेवलं बगळ्यांपुढे. बगळ्यांपुढे ठेवलं. आता बगळे बसले. आता हे पाणी आणि दूध एकत्र आहे हे बगळ्याला कळत नाही. बकाच्या गावी घेपे क्षीर नीर सकलवी त्यामुळे वर्णन करतात. बगळ्याने त्या चोची घातल्या आणि दूधही वाढायला लागले आणि पाणी वाढायला लागले. कोण? बगळे. बगळे इथं महाराजाच्या सप्त्यातही जेवते. थोड्या दिवसांनी झेडपी पंचायत समिती झाली की तिकडे बी आंबट चिमट आणि अधमाची अन्न खादली की जेव्हा म्हणा अधम माणसाचं खाऊ नाही खाल्लं तर वांती करून टाकावं विठाल. विवेक पाहिजे, पण विवेक बगळ्याला विवेकच नाही. बकाची आगावी घेपे क्षीर नीर सकलवी. बगळ्याने दूधही ओढलं पाणी ओढलं महाराज. पण राजहंसाच्या लक्षात आलं ही शेवटची संधी. 39 आमदारावर आपण काय मुख्य आपल्या पुन्हा अशी संधी आमदारा घेणार नाही. आपण या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. आणि मग अनाथ कवर राहायचं तर आपण एकनाथ आहोत. मग अक्षरशः राजहंस त्या दुधाच्या कॅनवर बसला. मग राजहंसाच्या चुचीत असं सामर्थ्य ज्ञानोबराय वर्णन करतात का चाचोची सांडशे खंडीचे पय पाणी राजहंसे तुझा ज्ञान विज्ञान तैसे वाटोने देव आणि अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती सविचार राजहंस जे किंवा दुसऱ्या देदी गोवी सलिली पय जैसे एक होनी मिळले असे ते निवडोनी राजहंसे वेगळे की जे राजहंसाच्या चोचीत अशी ताकद आहे. तो पाणी पाणी खाली ठेवतो, दूध दूध प्राशन करतो. क्षीर निवडिते पाणी चोची हंसाची एका साधूची गाठ घ्या, हात जोडून विनंती. माऊलीचं दर्शन घ्या. संस्थेत गेलो शांती ब्रह्म मारुती बाबा, भास्कर बाबा, मोठी माऊली, थोर साधू, आळंदीत डॉक्टर बाबा. तसे आळंदीत अजून एक साधू राहतात आपल्या कळंब तालुक्यात दहीफळ गावे. दहीफळचे एक साधू एक नाव आहे हनुमंत महाराज मध्ये. त्यांची गाठ घ्या, कारण त्यांचं 5000 चालीचं भजन आहे मागे.
अशा चाली आहेत ना नुसते ऐकत राहावे महाराज. हात जोडून विनंती, पुण्य आहे तुमच्या जिल्ह्याचं की अशी माणसं तुमच्या जिल्ह्यात जन्माला. चाली म्हणतो ना, हे आमचा सगळा माल त्याच कंपनीचा आहे महाराज. दैफळ कंपनी. विठ्ठल समाधान महाराज आहेत ना, त्यांच्याच गावची तिथे समाधान महाराज बसलेत ना, गोसेवक आहेत. ही त्यांची सासूरवाडी. असार खलु संसारी सारम श्वशूर मंदिरम. संसार असार आहे. असार संसारात सार गोष्ट म्हणजे सासूरवाडी. म्हणून तर महादेव सासूरवाडीत हिमालयात राहतात. म्हणून तर भगवान विष्णू सासूरवाडीत क्षीरसागरात राहतात. कधी कधी आपली ओळख आपण होम करून द्यायची. राजहंसाने दूध दूध प्राशन केलं, पाणी पाणी खाली राहिलं. अरे सगळे दूध संपलं पण याच्यात फक्त पाणीच राहिले. ज्या अर्थी पाणी राहिले दूध घेतले त्या अर्थी या 100 बगड्यात 99 बगळे आणि एक राजहंस आहे. राजहंसाची ओळख लोकांना कधी झाली? स्वतः तोंड उघडल्यावर झाली. आणि म्हणून कधी कधी स्वतः तोंड उघडा, स्वतः बोला, आपला परिचय द्या, आपली ओळख करून द्या माऊली. नाहीतर दिवस मागे राहायचे नाही राहिले माऊली. तुम्ही स्वतः तुमचा परिचय लोकांना करून दिला पाहिजे. वा, परिचय होण्याचं पहिलं माध्यम स्वतः परिचय करून देणे. दुसरं माध्यम इतराला करायला लावणे. मग असं वागा की समाजाने तुम्ही कोण आहेत, काय आहेत. लोकांना चहा बाजून सांगितलं पाहिजे, तुम्हाला माहिती का ती व्यक्ती कोण आहे? काय नाद नाही काय देव माणूस. समाजाने तुमचा परिचय करून दिला पाहिजे. का बरं? कारण कधी कधी आपण आपला परिचय करून दिला तर लोकांना पटत नाही. आपण जर आपला परिचय करून दिला लोक मध्ये फुगिरे स्वतःच डबडवायची डबड तूच वाजवून अंगात तू सांग तुझा जय असो तो तुझ्याच अंगात आणून तू तुझ्याच डबडवायची. अशा वेळी आपण जर आपला परिचय करून द्यायला, काही लोक स्वतःचाच नंबर दुसऱ्याला पाठवतात, काही लोक स्वतःचे रील. मला काय एकाने रील टाकली म्हणून मी आपलं टाकलं छान आहे. तर त्यांनी मला लगेच टाकलं पुढं वर्ष शहरात दावा असला चांगलाच जा. आपला होऊन परिचय जर आपण लोकांना करून दिला तर पटत. अशा वेळी असं वागा की लोकांनी तुमचा परिचय करून दिला पाहिजे. कार्तिकी वारी भरली आळंदीची आणि मग खूप वारी भरली. माऊलीची वारी. माझं कीर्तन त्या पवन मावळ धर्मशाळेत. अख्खा पवन मावळ तालुका तिथं होतो. खूप माणसं खूप भारी. पवन मावळी माणसं लय पार मारताना खूप पार. मावळात अजूनही कीर्तनाला जा 100 टाळकरी, 200 टाळकरी खेड्यातली माणसं उभी राहतात. म्हणून स्वतः न लगेच मला इंडस्ट्री एरिया झालेला आहे. मग पार मारतात खूप प्रेम. त्यांच्या 150 वर्षाच्या दिंड्या माऊली बरोबर तो कोकणा बरोबर. आणि मग पवन मावळ धर्मशाळेत कीर्तन उभं राहिलं होतं. म्हणजे सुंदरती ध्यान पंचपदी चालली होती. बेटवारोप चालू झाली. मी आलो. गच्च धर्मशाळा भरलेली. धर्मशाळेने गेट लावून घेतलं होतं. आत माणसं जागात होती. गेट पासून 20 फूट माणसं पुढे उभी होती. मग मी आलो बा तिथं. आता एवढं पुढं जायचं म्हणजे जे तो विषयाची दाट झाडी माझी कामक्रोधाची साकडी. मग चुकावणी आला पहाडी सदवासनेचा. आता एवढ्या माणसातून पुढे जायचं अवघड. मी आपलं बघ सुरेश महाराज. मी त्या एका माणसाला म्हटलं मला जाऊ द्या ना पुढं. तो म्हणला तुला जाऊ द्या. मी काय आलोय? अहो म्हणलं मी कीर्तनाला आलोय. तो म्हणला तुम्ही कीर्तनाला आले मग काय गौतमी पाटीलच्या तमाशाला? म्हणलं नाही बाबा तू कोणाच्या कीर्तनाला आला? तो म्हणला कदम माऊलीच्या कीर्तनाला. मग म्हणलं बाबड्या तुझ्या कदम माऊलीच्या कीर्तनाला आलाय ते व्यक्तिमत्व मीच. माझंच कीर्तन आहे. माझा परिचय मी त्याला करून दिला. पटला का? पटलायला पाहिजे. तसा ओ बुवा इथं जो बारा असे 3 कदम माऊली आळंदीत राहते. इथं जो बारा तू दुसराच कोणीतरी दिसतोय. माझा परिचय त्याला करून दिला पण त्याला पाठला. अखेर शेवटी विनेकर यांनी पाहिजे. आणि मग विनेकर यांनी भजन थांबलं. ओ त्यांना येऊ द्या. त्याच्यानं तुम्ही अडवलंय ते त्यांचंच कीर्तन आहे. आज रस्ता द्या. आणि विनेकरांनी माईकवर सांगितलं. सगळ्यांनी रस्ता केला. तिथपर्यंत रस्ता झाला. बाजूला ते त्यांचंच कीर्तन आहे. कशाला अडवतं त्यांना? हेच कीर्तन करे आजचे. आणि मग त्याने पाहिजे तुम्हीच काय कदम मावली. म्हणलं बाबा मीच पण मी सांगितलं तुला पटलं नाही. तिने सांगितलं पटलं. आता जाऊ का? तो म्हणला तसं नाही मला न्या. त्याला म्हणायचं समाज अगोदर तुम्हाला आडवा येणार. तुम्ही त्यांची फळी फोडून निघाले तर मग तुमच्याच हाताला धरून पुढे निघणार. मला न्या. मग त्याने माझाच हात धरला. म्हणला तर जाऊ दे. मला काय बोलायचं. आपला माझा हात धरून निघाला तर त्या लोकांच्या जवळची
मी आल्यावर मला ते जवळच्या लोकांना वाटलं ज्या ती माऊलीचा हात धरून आलाय, माऊली नेहमी फडकऱ्यात गडकऱ्यात राहते, तर त्या खूप मोठा गडकरी काय नो लोकांनी त्याला बसायला गोवरी टाकली, लोकांनी माझ्या पुढच्या गुळ त्याला ठेवला. म्हणजे बरं आहे, यथा यक्षच तथा बली, तसं भोग तसं निवड. माझ्या पुढची पाण्याची बाटली त्यांना ठेवली. कीर्तन झाल्यावर माझा सन्मान नंतर माऊली सगळं खूप मोठी व्यक्ती हात धरून आलेली आहे आणि त्यांचा सन्मान पाहिला होईल चांगलं. याने तर टीव्हीवरच आकडा टाकला. नाही नावगडे महाराज तुळशीराम महाराज आपल्याला आडवं येते तर नंतर आपलाच हात जरी मी त्यांना आळंदीला पाठवलं होतं. तू काय करीत होता, तू काय नाही गेला म्हणा येडी राहते गाव असं. माझा परिचय मी करून दिला पाठला का नाही, दुसऱ्याने करून दिला तर आजच्या अभंगाचं गमकच हे वैष्णव स्वतःचा परिचय नाही करून देत मला. ह्या आमची काकाजी वैराग्यवान, हे काय स्वतःचा परिचय कर नाही देणार तुम्ही. काय तुम्हाला मांडलं पाहिजे तीर्थकारांना, ते वैराग्यवान म्हणून तुम्ही त्यांना आज वैराग्यातच ठेवले हो. तिथल्या फारच्या पाहिलं असं वाटतं घेऊन तुमच्या ना दाना घालून मांडावा. डोकी आकली गाव यायच्या तुम्हाला विठ्ठल. आमच्या पुण्यात गाथा मंदिर केवढं झालं, तुकाराम महाराजाचं मंदिर केवढं झालं, भंडारा डोंगर 200 कोटीचं काम झालं. अवघ्या 5 किलोमीटरच्या अंतरात 1000 कोटीची कामं झाली. अख्ख्या मराठवाड्याला एक काकाचं डेत होईल, अख्खा मराठवाडा जमला तर सुवर्ण मंदिर होईल ना काकाचं नाव. तुम्ही वाडा पाय घालाय तुम्ही आकली गाव यायचं थोडा आम्ही वेळ दिला पाहिजे. इकडे असे फटकी करून तुम्हाला सुधारायचे नाहीत मला तुम्ही वर बघा. खूप वाईट वाटतं कधी कधी वकील साहेब, खूप वाईट वाटत आहे बाबतीत विठ्ठल. आणि मग ऐका, साधू आपला होऊन परिचय करू देत नाही. माझे असते पण लोपो, माझे नाव रूप हरपो, भोत जात वासिको माते झणी, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसे पण मिरवे जगा माझी वाचस्पतीचे निपाडी, सर्वज्ञतांतरी जोडी बरे वेडे माझी दडे. आता आलं तरी माऊली आता आले ते एकटीच आले का नाही, आमच्यासारखं येड आलं तर 5-25 पुढं 5-50 मागं, त्या सगळ्यांना उजनी धारणा खाली उभं करा, दार उघडे करून द्या. बघा ना मोठी माणसं कशी साधी राहतात, कसं वागणं, कसं चोपून चापून, कसं जपून. साधू स्वतःची ओळख कधीच करून देत आणि मग लोकांना खरे साधू कळत नाही. मग अशा वेळी लोकांना खरे साधू कळायला पाहिजे. आणि म्हणून संत वाङ्मय संत पर प्रकरण दिलं. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ठरवलं आता आपण गाथ्यात संत बरोबर करण्याचं का लोकांना खऱ्या साधूची ओळख झाली. लोकांना खऱ्याची ओळखच नाही. मी 2000 साली माऊलीच्या सोहळ्यात आलो, तर माऊलीच्या सोहळ्यात एक टपरी आली होती दूध चहाची. चहाचं नाव होतं सागर चहा मोडली. सागर चहा मोडली. अरे काय चहा महाराज, हे खोमने चहा नेता पिऊन पहा काय एवढे चहा काय चहा जंक्शन. त्यावेळेस मी चहा घेत होतो बरं का. मग खूप चहा, माऊली पालखी थांबली का 2च ठिकाणी गर्दी राहायची, एक माऊलीच्या दर्शनाला आणि एक सागर चहा प्यायला आपल्या मोडलींचा. खूप गर्दी. 2000 सालची गोष्ट. खूप गर्दी. तो कधी झाला माला. आता आपल्या महाराष्ट्राचा एक नियम आहे, एखाद्याचा धंदा चांगला पुढे चालला का लोक दुसरा धंदा नाही त्याच धंद्याची टूकॉपी करतात. मला काय कोण जाणे 2001 साली सागर चहा मोडलीम नावाच्या 200 टपऱ्या आल्या. आम्ही ज्या साली चालत होतो त्या साली तो चहा इतका दर्जेदार, तो पाणी वापरायचा पण कप बसायचा. ओरिजिनल दुधाचा चहा, अशी दर्जेदार पत्ती, दर्जेदार साखर, खूप वजनदार चहा. लोक नुसते चहा घेतला ना तो सागर चहा तर 1 किलोमीटर चालणारा माणूस 5 किलोमीटर चालायचा. एक वळ म्हणणारा आखा काकडा म्हणायचा. काय मराठवाड्यात चहा आहे, अमृत हे मराठवाड्याचं मला. खूप चहा भारी होता. पण ते झालं दुसऱ्या साली आल्या 200 टपरे आणि लोकांना खऱ्या चहाची ओळख पाहिजे. लोक नुसत्या पाट्या वाचायचे जायचे. सागर चहा मोडले, सागर चहा मोडली. जसं आमच्या कीर्तन करायचं तारखा भरताना क्लिपा पाहून तारीख दिली, बदा कीर्तन पडते महाराज 500 लिहून खाली पडते महाराज. आणि मग लोक जायचे. आता काही चाणाक्ष लोक झाले
ते गेल्या वर्षीचा मालक नाही दिसत. पण ती काही गोळी वारला असेल आता कुठं गेला असेल कुंभमेळ्याला. लोक फक्त सागर चहा मोडली म्हणून पाहायला गेले, खरा चहावाला राहिला लांब आणि खोटा चहा पडला पदरात. मग जो चहा पेल्यावर 3 किलोमीटर चलत होते, पण हा खोटा चहा पदरात आला. मग ते चहा म्हणजे काय, 1857च्या लढ्यातली पत्ती, 1947च्या लढ्यातली साखर आणि पाणी वड्याचं, जिथं वारकरी त्रिकाळ संध्या करते ते पाणी. आणि मग ते चहा पेल्यावर बाहेर लोकांना लागले मळमळ व्हायला, कोणाला उमाऱ्या काही उचलून फेकायचं, पण आपल्याच घरात फेकीत होतं लोकांच्या उचलून फेकायचं, कोणाला उमाऱ्या घामाऱ्या पाहायला फेकता. लोकांना चक्कर यायला लागली. जी 5 किलोमीटर चालत 1 किलोमीटर मध्ये बसायला लागली. एक वळ म्हणायची, एका बघत बस म्हणायला लागलं. कोणाला वांते व्हायला लागले तर काही आडणाऱ्या गाड्या भरभरा वेगाने आणि मग लोकांच्या लक्षात आलं, अरे आपल्याला खरा चहा कुठंतरी दूर घ्या. आणि मग लोकांच्या लक्षात आलं, हे इतक्या टपऱ्या कसं काय झाल्या. आणि मग खरा सागर चहा राहिला माग आणि खोटा सागर चहा पदार्थ पडला. हाच घोटाळा. लोकांना काय झालं, वैष्णवांना खूप मोठा मान भेटला जगात तुका म्हणे मुकुट म्हणे हरिभक्ती करणारे साधू संत मुकुट म्हणे, वैराग्याचा मेरू म्हणतात त्यांना. मेरू म्हणजे परमोच्च शिखर. वैष्णव हे खूप उंचीला गेले आणि मग त्यांची टूका फेकायला लागले लोक. त्या सागरच्या टपऱ्या आल्या ना, मग तशा टपऱ्या खूप आल्या मारा. आणि मग कोण कुठून काय, मग स्वामीन बापून आम्मान गुरु माहुल्यान मामा दादान बाबान असं पोळा फुटला मारा. आपल्या महाराष्ट्रात काही कमी तो परराज्यातून यायला लागले. क्या कहते भाषाली तुला काय माहिती महाराष्ट्रातलं तत्वज्ञान, तुला मराठीत कळा नाही काही. लागले दुकानं मांडायला. मग खरे वैष्णव लोकांना कळेना, खरे साधू कळणार. म्हणून संत वाङ्मयात संत परप्रकरण तुकाराम महाराज आहे. खऱ्या साधूची ओळख लोकांना द्यायची, खऱ्या साधूची ओळख. मग कशी करून द्यायची, मग तुकाराम महाराजांनी वेगळ्या वेगळ्या क्लोप्त्या लढवल्या, वेगळ्या वेगळ्या अंगाने. अरे खरे मायबाप साधू आहेत ओळखा, खरे सोयरे साधू आहेत ओळखा, आणि तसे खरे चोर साधू आहेत ओळखा. वैष्णव चोरटे वैष्णव चोरटे वैष्णव
व्यवहारातली आई मनासारिखे न होता बाळकाशी मारे माता. तुका म्हणे सांगू किती बाप लेकाशी मारे ती. पेपरला बातमी आली की जन्माला आलेला अर्भक आईने कचरा कुंडीत फेकून दिला. अशी बातमी ऐकल्यावर मग खरी आई तिला कसं म्हणा. जी आई जर जन्माला आलेल्या बाळाला कचरा कुंडीत फेकत असेल, नाल्यात फेकत असेल, भ्रूण हत्या घडत असेल, तर तिला खरी आई कशी म्हणायची. खरा बाप त्याला कसा म्हणतात. पेपरला बातमी येते बापाने पोराचं मुंडकं तोडलं, म्हणजे पेपरला बातमी येतात. खरा बाप त्याला कसं म्हणतात. खरे आई बाप कोण. व्यवहारातले आई बाप फक्त दुपारची भूक भागवतात नाही, पण परमार्थातले तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पकित कीर्ती. खरे आई बाप कोण. ओळख करून दिली संत खरे माय बाप. कितीही समाजाने अपराध केले, विश्वरागे झाले बंदी संती सुखे व्हावे. अंबाजी म्हणी तुकाराम महाराजाला काठीने झोडपलं, काठीने. आता तुकाराम महाराज क्षत्रिय होते महाराज. त्याने ठरवलं असतं तर मंबाजी दुमताच केला असता, पण मनास तुका म्हणे सांगू किती बाप लेकाशी मारी ती. ह्या व्याख्येत तुकाराम महाराज बसले असते. म्हणून किती पुत्राचे अपराध जरी झाले आगा तरी पिता साहेब तैसे साहेब. म्हणून तुकाराम महाराजांनी त्या मंबाजीच्या अपराध पोटात घातले. माझ्या माऊलीला ते विसोबा खेचराने मधुकरी मिळवून दिली नाही, तरीही माऊलीने त्याचे अपराध पोटात घातले. शांती ब्रह्मनाथांच्या अंगावर यवन अंगावर थुंकला, प्रसाद मुक्त केला, तरी नाथांनी त्याला जवळ केला. काकाजींच्या विटा काही ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेल्या माणसाने तेरणीत फेकून दिल्या. वर बघा गावचा विषय वर बघून ऐकत जाता, तरीही काकाजींनी त्यांना पोटात घेतलं का नाही. त्याला म्हणायचं मग खरे आई बाप. व्यवहारातले आई बाप हे फक्त दुपारची भूक भागवतात, परमार्थातले आई बाप अंतकाळाची भूक भागवतात. खरे माय बाप साधू सुद्धा खरे सोयरे. व्यवहारातले खरे सोयरे आहेत का. लैला बाळ व्यवहारातले सोयरे जवळचा आले बरोबर धंदा तव पाहुणे रावळे कुठपर्यंत किंमत देतात. जोपर्यंत तुमच्याकडे माल आहे ना महाराज, तोपर्यंत पाहुणे रावळे पैसा संपू द्या. निकवड्या आणि निष्ठुरा उभगिजे जेवे सोयरा सोयरिया उभगून दे. व्यवहारातले सोयरे जोपर्यंत पैसा अडकाय तोपर्यंत महाराज. एकदा का पैसा अडका संपला, व्यवहारातले सोयरे आपल्या कार्यक्रमाला येत नाही, आपल्याला साधा फोन सुद्धा करीत नाही, आपल्याला साधा मिस कॉल सुद्धा देत नाही. आपल्याला आलाच मिस कॉल तर कंपनीचा, आणि कंपनीची बाई म्हणते आपका बॅलन्स खत्म हो गया है. आता कसं कळलं म्हणून ध्यानात. म्हणून व्यवहारातले सोयरे खरे सोयरे नाही. मग हे माझे सोयरे सज्जन सांगाते, ते माझे सोयरे सज्जन सांगाते, ते माझे खर्ज मध्यम षड आहे बघा. सरकार सुद्धा तिघाच आहे, म्हणून 3 टप्पे. यथा राजा तथा प्रजा. काय महाराष्ट्राला दिवस आले असो सांगायचं मागायचं देण्यात जाणार. व्यवहारातले मायबाप खरे मायबाप नाहीत. खरे मायबाप व्यवहारातले सोयरे दुपारची भोग भागवतात, अंतकाळाची नाही. परमार्थातला सोयरा हे असो विस्मयो दातारा, तू होशी जयाचा सोयरा, तो सोयरिकेच्या व्यवहारा भुकेची गात ज्ञानबरोबर करतात. म्हणून परमार्थात साधू संत रूपी खरा सोयरा. तसं खरे चोर कोण. खरे चोर ओळखा. वा. व्यवहारातला चोर चोरी करून गेला तर संसार वाढवतो अजय, पण परमार्थातले चोर चोरी करून गेले का संसाराला मुखावं लागले. व्यवहारातला चोर चोरी करून गेला संसार वाढवतो. हो काय बोलताय तुम्ही, उलट संसार घटवतो. नाही, माझं बोलण्यात मी ठाम आहे. कसं काय आहे का. व्यवहारातला जर चोर चोरी करून गेला तर संसार वाढवतो का. तुम्ही 5 वर्ष वारीला आले. हो, यंदा वारीला आले नाही. काय सांगावा, शेतात राहिलो होतो,
2 दिवसांनी लग्न होतं. 50 तोळे बँकेत होते. बँकेतून ते तोळे काढून आणले. आता 2 दिवसांनी लगीन आहे. 50 तोळे घरी आहेत. हे पाहिलं चोर आले आणि चोरांनी घोलतच हाणलं. 50 तोळे घेऊन गेले. मग चोरी झाली. मग वारी का सोडली? 50 तोळ्याची जखम भरणं सोपं समजतात. आज तोळा महाग किती. मग आज आमचं लाखाच्या पुढं सोनं गेलं. म्हणजे काय लाखाच्या कसं ₹1,00,000 तोळा आहे. लाखाच्या पुढं तोळा गेला. किती तो सोनं गेलं. एवढी जखम भरायची कशी? मग 3 पोरण 3 सुना म्हातारी. मग आम्ही सर्वांनी ठरवलं कामाला लावलेले गडी रहेत. आता आपणच संसारप्रमाणे करायचं आणि ती सगळी जखम भरून काढायची. म्हणून वारीला आता 7-8 वर्ष येणं होणार व्यवहारात. ते चोरी करून गेल्यावर संसार वाढवला का कमी केला? बोला. वाढवला ना. तुम्ही संसाराला जोमानी लागले. अजून महाराज हो उद्या जो असो जोमानी संसार लय बारीक नाही ऐकत. व्यवहारातले चोरी करून गेले तर संसार वाढवला, परमार्थ कमी केला. पण परमार्थातले जे साधुरूपी चोर आहे हे जर चोर आपल्या घरी चोरी करायला आले तर ते आपला संसार चोरतात. म्हणून त्यांना चोरटी वैष्णव म्हटलंय अभंगाच्या पहिल्या.